सरकारचं म्हणणं आहे आम्ही या लाडक्या बहिणींना 1500 रुपये महिन्याला दिलेले आहेत, त्यामुळे आता आमचं काम संपलेलं आहे। त्या लाडक्या बहिणींच्या मुलींना 15-20 हजाराची नोकरी महिन्याला मिळावी अशी आमची मागणी असताना सरकार म्हणतं याच्यावर आम्ही फक्त निवडून येत असेल तर एवढे परिश्रम करायचे कशाला। त्यामुळे तुम्ही जर बघितलं असेल या सरकारी इलेक्शनच्या आधी ज्या ज्या काही योजना आणल्या होत्या त्याच्यामध्ये काही मुलांना भारताच्या बाहेर ट्रेनिंगला घेऊन जाणार होते। 30,000 मुलांनी त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन केलं, एक मुलगा सुद्धा दुर्दैवाने त्या ठिकाणी गेलेला नाही। त्यानंतर सीएम सारथी नावाचे काही ते मुलं होते, हे 60-70 हजार अप्रत्यक्षपणे प्रचार करण्यासाठी घेतले होते। आता ते बेघर झालेले आहेत, बेरोजगार तिथे झालेले आहेत। त्यामुळे सरकारला रोजगाराच्या बद्दल तुम्ही काय बोलू नका, त्यांना फक्त कशाच्या बद्दल बोला तर मर्यादा मिळतोय का आणि 1500 रुपये हे तुम्ही 2100 करणार आहेत का, याच्यावरच लोक दुर्दैवाने अडकून बसलेले आहेत। त्यामुळे मूलभूत प्रश्न महाराष्ट्राचे हे दुर्दैवाने प्रलंबित राहिलेले आहेत।